आजचा आपला टॉपिक आहे जाहिरात अभिकरणाच्या संघटनात्मक रचनेवर टीप लिहा. म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे? संघटनात्मक रचना पाहायची आहे. ओके. जाहिरात अभिकरणाची संघटनात्मक रचना कशी आहे पहा. हा चार्ट व्यवस्थित माहीत करून घ्या. तर संचालक मंडळ, आपण त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतो ना, ते संचालक मंडळ. नंतर त्यांच्या खाली असतात सेवा अधिकारी आणि त्यांच्या खाली व्यवसाय नियंत्रक. मग व्यवसायाचे वेगवेगळे घटक दिलेत पहा याच्यात. लेखाकर्म हा घटक विभाग, माध्यम हे माध्यमाचे वेगवेगळे टाइप्स. नंतर विपणन सेवा अधिकारी. विपणनमध्ये काय काय पहा. विपत्ती संशोधन आहे, वस्तू वाणिज्य, दर्जा परीक्षण, श्रोता म्हणजे हे काय म्हणतो आपण, सर्वे म्हणतो ना, रिसर्च, कस्टमरचं, ग्राहक किंवा श्रोताचं परीक्षण. ओके, हे विपणनचं काम आहे. नंतर उत्पादन अधिकारी, तर जे जाहिरात बनवली ना त्याचं जे प्रोडक्शन ते उत्पादन. तर मुद्रण असतं, फिल्म असतं, अभिलेख. आणि नंतर आहे जनसंपर्क अधिकारी, पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट म्हणतो ते. तर हे अशा पद्धतीने त्यांची संघटनात्मक रचना आहे. आता लेखाकर्म अधिकारी, मग त्यांचा म्हणजे लेखाकर्म म्हणजे अकाउंट, तर पैशाचं किंवा आर्थिक हिशोब ठेवण्याचं काम या विभागाला करावं लागतं. ओके. तर त्याचा त्यांना मोबदला मिळतो. नंतर मग काय सांगायचं आपण याच्यामध्ये, या डिपार्टमेंटचं अजून काम काय आहे? म्हणजे जे पण खर्च आहे त्याचा हिशोब ठेवतात ना. मग एकदा माध्यम निश्चित केल्यानंतर ते कलाकार, छायाचित्रकार, आर्ट स्टुडिओतील लोक, चित्रकार यांचं जेवढ्याचा पण मोबदला आहे ते सर्व आणि माध्यमाचा खर्च हे सगळं हे अधिकारी, लेखाकर्म अधिकारी किंवा आपण आपल्या ह्याच्यात अकाउंट डिपार्टमेंट म्हणतो, तर त्यांचं हे काम आहे. नंतर आहेत समन्वय अधिकारी. तर समन्वय कोणाचा पाहिजे इथे हे पहा. विविध विभागांचा एकमेकांशी काही संबंध येत नाही, तर हे समन्वय अधिकारी आहेत. तर ते विविध विभागांचा, हे जे आता आपण विभाग पाहिले ना, हे हे सगळे विभाग, या विभागांचा समन्वय घडवून आणण्याचं काम करतात. ओके. तर त्यासाठी काय करतात, मग ते सभा भरवतात, त्यांच्या चर्चासत्र घडवून आणतात. तर हे समन्वय अधिकाऱ्यांची कामं आहेत. आणि जे पण अडचणी आल्या असतील त्याच्यामध्ये सल्ला आणि मार्गदर्शन. ओके. देन माध्यम अधिकारी. ओके. तर हे माध्यम डिपार्टमेंटचं काम काय आहे, तर जाहिरात प्रसारित करण्यासाठी जे काही माध्यमं लागतात, रेडिओ, टी व्ही, वृत्तपत्रे, माहितीपत्रके, तर या ही ज्या माध्यमांमध्ये त्यांचा वेळ आणि जागा हे बुकिंग करण्याचं काम या विभागाला करावं लागतं. हे पहा, जागा निवडण्याचे काम. निवडणं म्हणजे भित्तीपत्र, बॅनर, होर्डिंग लावायचे असतील तर जागा निवडायला लागतात, है ना. आणि टी व्ही, रेडिओवर, वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यायची असेल तर वेळ पण ठरवावी लागते, कोणत्या दिवशी, किंवा टी व्हीचं असेल, रेडिओचं असेल तर कोणत्या वेळेला ते जाहिरात द्यायची आहे. ते कोणाचं, माध्यम अधिकाऱ्यांचं काम आहे. नंतर आहे विपणन सेवा अधिकारी किंवा विभाग. ओके. तर विपणन म्हणजे मार्केटिंग. मग याच्यामध्ये संशोधनाचं कार्य केलं जातं. आता काय संशोधन आहे पहा, की आपल्या जाहिरातीचा वाचक कोण आहे, त्यांची वैचारिक पातळी काय आहे, आपल्या वस्तूची किंमत किती आहे, वस्तूचा दर्जा, क्वालिटी काय आहे, त्याबाबत ग्राहकांचा कल कसा आहे, म्हणजे ग्राहक स्वीकारतायत का नाही. तर या सगळ्याचं परीक्षण करण्याचं काम आहे विपणन सेवा अधिकारी किंवा विभागाचं. ओके. नंतर आहे उत्पादन विभाग. तर यांचं मुख्य कार्य आहे मनुष्यबळाचे नियोजन करणे. मनुष्यबळाचे नियोजन करणं म्हणजे काय, तर हे पहा, जसं काम आहे
त्यानुसार व्यक्तीची निवड करणं. म्हणजे समजा लिखाणाचं काम आहे, डायलॉग लिहायचे आहेत, तर त्याच्यामध्ये ज्यांना स्किल आहे त्यांना आणलं पाहिजे. तुम्हाला अभिनयासाठी कलाकार हवे आहेत, तर ज्याच्यामध्ये ते स्किल आहे, तर तशीच लोकं तुम्हाला निवडली पाहिजेत. बरोबर ना? तर यांचं काम काय आहे, ज्याप्रमाणे काम असेल त्यानुसारच व्यक्तीची निवड करणे आणि मग त्यांच्याकडून काम करून घेणे. पहा, मुद्रण करणे, फिल्म बनवणे, अभिलेख, निर्गमन ही कामं त्यांची आहेत. नंतर आहे जनसंपर्क अधिकारी. तर जनसंपर्क अधिकाऱ्याचं मुख्य काम काय आहे, की सतत नवीन ग्राहक शोधत राहणे. म्हणजे आता एखाद्या कंपनीने आपल्याला जाहिरात दिलेली आहे, की आमच्या उत्पादनाची जाहिरात बनवा, बरोबर? अजून आपल्याला ग्राहक शोधायचे आहेत ना. आप- जाहिरात एजन्सीला नेहमी नवीन नवीन ग्राहक शोधावे लागतात, बरं. तर हे जनसंपर्क अधिकारी किंवा विभागाचं काम आहे. आणि ज्यांची आपण जाहिरात बनवली आहे ते आपले ग्राहक झालेले आहेत, तर त्यांना आपण इतरही सेवा देत राहिलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा त्यांना जाहिरात बनवायची असेल तेव्हा आपल्यालाच ते काम मिळालं पाहिजे. याला म्हणायचं ग्राहक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवणे. तर हे झालं आपलं संघटनात्मक रचना, विविध विभाग. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, जाहिरात अभिकरण पुरवत असलेल्या सेवांची माहिती द्या. काय काय सेवा ते पुरवतायत तर त्याची माहिती पहा, इथे थोडक्यात दिलेली आहे. ग्राहकांना उत्तम व समाधानकारक सेवा देतात, वेळेवर देतात. नंतर लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांकरिता अशा हे जाहिरात अभिकरणं जी आहेत ते फायदेशीर आहेत. आता इथे लहान आणि मध्यम लिहिलंय, मोठे उद्योग नाही लिहिलेले. कारण असं समजलं जातं की मोठे उद्योग आहे ना, त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं जाहिरात अभिकरण विभाग असतो आणि लहान आणि मध्यम उद्योग जे आहेत ते जे असे प्रायव्हेट एस्टॅब्लिश असतात ना संस्था, त्यांच्याकडून बनवून घेतात. नंतर अजून काही जाहिरात अभिकरणांचं सेवा आहे, ते जाहिरात खर्च निधीचा योग्य वापर करतात आणि बाजारपेठ संशोधन म्हणजे ग्राहकांचं संशोधन करतात, ग्राहकांच्या आवडीनिवडींचं संशोधन करतात आणि इतर काही कार्य आहेत. ठीक आहे. तर पहा, ग्राहकांना उत्तम व समाधानकारक सेवांची वेळेवर पूर्तता. ओके. तर जाहिरात अभिकरण जे आहे त्यांचा संबंध प्रसिद्धी क्षेत्रातील लोकांशी येत असतो. त्यामुळे त्यांचं याच्यामध्ये खास कौशल्य, प्रसिद्धी क्षेत्रामध्ये खास कौशल्य असतं. तसंच माध्यमांच्या कंपन्यांचे मालक, म्हणजे आता टीव्ही माध्यम आहे तर वेगवेगळ्या चॅनल आहेत, तर त्या कंपन्यांचे मालक, व्यावसायिक अधिकारी सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध असतात. छायाचित्रकार आहेत, लेखक आहेत, नाट्यकार, चित्रकार याही लोकांविषयी जाहिरात संस्थांशी संबंध असल्यामुळे त्यांना चांगली माहिती असते. मग ते काय करतात, आपल्या कोणतं लेखक चांगला आहे, कोणता चित्रकार चांगला आहे, गायक चांगला आहे, ही सगळी माहिती देण्याची सेवा, माहिती देतात म्हणजे अशी सेवा ते पुरवतात. आणि ग्राहकांच्या या विविध लोकांचे कौशल्य आपल्या ग्राहकांच्या हितासाठी वापरण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. ठीक आहे. आता हे लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी का फायदेशीर आहेत? कारण या उद्योगांकडे स्वतःचं अभिकरण संस्था नसते, जाहिरात अभिकरण स्वतःचं नसतं. बरोबर. तर लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांकरिता जाहिरात अभिकरण उपयुक्त ठरतात, कारण उद्योजकांना स्वतंत्र असे जाहिरात विभाग उघडून तज्ज्ञांची नेमणूक करणं हे परवडत नाही. आणि म्हणून जाहिरात अभिकरणाकडे जाहिरात बनवण्याचं काम देऊन कमीत कमी खर्चात ते जाहिरातीचा कार्यक्रम निश्चित करतात आणि तो त्यांना फायदेशीर ठरतो. बरोबर. आणि मोठ्या स्वरूपाच्या उद्योगांकडे असे स्वतंत्र विभाग असतात.
नंतर काय सांगितलंय? निधीचा योग्य वापर. जाहिरातीवर खर्च करण्यासाठी जो निधी ठरवलाय ना, त्याचा योग्य वापर. तर काय सांगितलंय? प्रत्येक माध्यमामध्ये जाहिरातीचा किती खर्च येतो, हे जाहिरात अभिकरणांना पूर्ण माहीत असतं. मग ते लोकं कमीत कमी खर्चात चांगल्यात चांगली जाहिरात कशी होईल याचा प्रयत्न करतात आणि आपल्या ग्राहकाच्या जाहिरात निधीचा योग्य वापर करतात. नंतर आहे बाजारपेठ संशोधन. ही सेवा पण ते उपलब्ध करून देतात. तर त्यांच्याकडे कर्मचारी असतात, प्रशिक्षित कर्मचारी, आणि त्यांच्याद्वारे बाजारपेठेचं संशोधन करतात. मग ते बाजारपेठेविषयी सर्व माहिती गोळा करतात, त्याचं विश्लेषण, ॲनालिसिस करतात, निष्कर्ष काढतात आणि आपल्या ग्राहक म्हणजे उत्पादक जो आहे त्याला ती माहिती पुरवतात. नंतर सांगितले की इतर कार्य. इतर कार्य काय बघा? उत्पादनाची रचना कशा प्रकारे असावी, वितरणाचे माध्यम म्हणजे डिस्ट्रीब्युटर तुम्ही कसे निवडावे, कोणाला निवडावे, कोण चांगली सेवा देतो. नंतर ग्राहक वर्गाला कसं आकर्षित करावं, आणि उत्पादनाची किंमत कशी ठरवावी, आणि मग काही सवलती म्हणजे आपण म्हणतो ना 10% डिस्काउंट किंवा एकावर एक फ्री, तर त्या सवलती कशा तयार कराव्यात. तर ही सगळी सेवा जी आहे ती जाहिरात अभिकरण आपल्या ग्राहकाला देत असतात. ठीक आहे. नंतर आहे जाहिरात अभिकरणाचे प्रकार. तिसरा प्रश्न आहे जाहिरात अभिकरणाचे प्रकार. तर जाहिरात अभिकरणाचे अनेक प्रकारे वर्गीकरण सांगितले पहा. भौगोलिक क्षेत्रानुसार त्यांनी पुरवलेल्या सेवांची श्रेणी म्हणजे ग्रेड, त्यांच्या कार्यांची विक्री इत्यादींच्या आधारे जाहिरात अभिकरणाचे प्रकार किंवा वर्गीकरण करता येते. आता पहा, हा अंतर्गत अभिकरण. अंतर्गत म्हणजे कंपनीच्या अंतर्गत किंवा त्याला इन हाऊस म्हणतात. आता मगाशीच आपण पाहिलं कोणत्या कंपनीला शक्य आहे स्वतंत्र जाहिरात अभिकरण विभाग स्थापन करणं किंवा बनवणं? मोठ्या कंपन्यांना. लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना हे परवडत नाही स्वतःची जाहिरात संस्था. ओके. तर हे पहा, मोठ्या संघटनांमध्ये एक स्वतंत्र वेगळा विभाग असू शकतो. कोणता? जाहिरात अभिकरणाचा. तर तो मोठ्या संघटनाच असा वेगळा विभाग ठेवतात. लहान उद्योग संस्थांना हे परवडणारे नसते. तर मोठ्या उद्योग संस्थांमध्ये जो स्वतंत्र विभाग असतो त्याला काय म्हणायचं? अंतर्गत अभिकरण. क्लिअर? समजलंय? मग त्यामुळे काय होतं, आपल्याच कंपनीचा एक भाग आहे, विभाग आहे, त्यामुळे आपल्याला काय बाहेरच्या अभिकरणांसारखं कमिशन वगैरे द्यावे लागत नाही. आपले नेहमीचे कामगार असतात आणि पगार तत्वावर काम करत असतात आणि फक्त आपल्याच कंपनीची जाहिरात करणार आहेत. त्यामुळे प्रभावी पण जाहिरात होते आणि वेळेतही जाहिरात होते. पहा, संस्थेसाठी ते ओळखीचेच असतात आणि अधिक चांगल्या समन्वयासाठी, जाहिरात प्रक्रियेत नियंत्रण आणण्यासाठी ते आपल्या वेळेचा प्रभावीपणे वापर करतात. दुसरं आहे पूर्ण सेवा अभिकरण. म्हणजे या सर्व प्रकारच्या, पूर्ण म्हणजे जे पण जाहिरातीसाठी सेवा गरजेच्या असतात त्या सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या अभिकरणांना काय म्हणायचं? पूर्ण सेवा अभिकरण. ओके. तर ही अभिकरणे काय करतात? संशोधनाचं कामही करतात, बरोबर, आणि त्यांच्यासाठी सर्जनशील आणि माध्यम सेवा प्रदान करतात. माध्यम सेवा. सर्जनशील म्हणजे काय? सर्जनशील लिखाण वगैरे आहे, कलाकारांची निवड आहे, परत माध्यमामध्ये वेळ आणि जागेचं बुकिंग करणं. तर ह्या सर्व प्रकारच्या सेवा एकाच अभिकरणाकडून मिळते, त्यांना म्हणायचं पूर्ण सेवा अभिकरण.
बघा, हे नियोजन आहे. याच्यात आहेत पहा सगळ्या सेवा एकत्र दिलेल्या आहेत. नियोजन, निर्मिती, उत्पादन, संशोधन, माध्यम खरेदी, मजकूर तयार करणे, कलाकारी, माध्यम नियोजन आणि पुन्हा काय आहे? किंमत वस्तूची निर्धारित करणं. आविष्टन म्हणजे कोणत्या प्रकारचं पॅकेजिंग असलं पाहिजे, वितरक कोण असावे, उत्पादन विक्री कशा प्रकारे, प्रवर्तन म्हणजे प्रमोशन प्रमोशन किंवा कोणती स्कीम सवलत कोणती द्यावी, ह्या सर्व सेवा ज्या आहेत ते या पूर्ण सेवा अभिकरणांकडून उपलब्ध केल्या जातात. नंतर आहे विशेष सेवा अभिकरण. ओके. तर विशेष सेवा म्हणजे काय? आत्ताच आपण सर्व सेवा एकच जाहिरात संस्था देते बरोबर. तर विशेष सेवा म्हणजे काय? कोणती तरी एक किंवा दोनच सेवा देणार. विशेष म्हणजे त्यांना ज्याच्यामध्ये स्किल आहे, खूप छान त्याच्यामध्ये त्यांना काय म्हणूया माहिती आहे किंवा त्यांचा हातखंडा आहे असं म्हणूया. तर एक किंवा दोन सेवा देण्याचंच ते काम करतात. पूर्ण सेवा देत नाहीत. त्यांना विशेषीकरण असणारी अभिकरणे, विशेष सेवांमध्ये विशेषीकरण आपण काय म्हणतो स्पेशलायझेशन, है ना? तर त्यांना ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे तेच देतात. जसं आपण म्हणूया की कोणाला फक्त माध्यम खरेदी माध्यमांमध्ये जास्त ओळख असते, विविध माध्यमांमध्ये, मग ते माध्यमचीच सेवा देतात. बरं? किंवा कोणाला फायनान्शियल इन्स्टिट्यूशनशी चांगला संबंध असतो. मग ते लोकं फायनान्स कसं तुम्हाला अवेलेबल वगैरे करून घेता येईल, त्याचं नियोजन कसं करता येते, तुम्हाला जो काही निधी तुमच्याकडे आहे, मग अशाच प्रकारच्या सेवा तुम्हाला देणार. ठीक आहे. तर त्यांना काय म्हणायचं आपण? विशेष सेवा अभिकरण. हे पहा खाली प्रकार दिलेला आहे. तर एक आहे सर्जनशील बुटीक. सर्जनशील माहिती आहे तुम्हाला, क्रिएटिव्ह. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? 2, 3 किंवा 10 म्हणजे लिमिटेड लोकं असतात, कमी लोकं असतात. त्याच्यामध्ये कलाकार आहे, अभिकल्पक आहे आणि मसुदाकार म्हणजे ड्राफ्ट करणारे लोकं. तर हे लोक कसे असतात? सर्जनशील असतात आणि त्यामुळे ते सर्जनशील किंवा कलाकारी युक्तच सेवा प्रदान करतात. बाकी जे आहे की तुम्हाला नियोजन करून देणे, माध्यम बुकिंग करणं, हे काही कामं ते करत नाहीत. ह्या सेवा ते देत नाहीत. ठीक आहे. तर ह्यांच्याकडे सर्जनशील कलाकार किंवा काय म्हणूया आपण कलाकारी, सर्जनशील लिखाण वगैरे करणारे, ॲक्टिंग करणारे असेच कलाकार त्यांच्याकडे असतात. दुसरं आहे माध्यम खरेदी सेवा. आता यांचं स्पेशलायझेशन कशामध्ये आहे? माध्यमांमध्ये. तर यांना माध्यमांविषयी चांगली माहिती असते किंवा माध्यम मालकांशी यांचे चांगले संबंध असतात. मग माध्यम रिलेटेड सेवा देतात. तर टीव्ही, रेडिओवर वेळ आणि जागा मोठ्या प्रमाणात सवलतीमध्ये त्यांची माध्यम मालकांशी चांगले रिलेशन असल्यामुळे काय करतात ते लोकं सवलतीमध्ये ते खरेदी करतात. ओके. दुसरं आहे आंतरक्रिया अभिकरण. ओके. तर आंतरक्रिया अभिकरण काय आहे पहा. ही अभिकरणे विशेष सेवा जसं वेबसाईट अभिकल्प, इंटरनेटवर जाहिरात करणं इत्यादी सेवा प्रदान करतात. इंटरॅक्टिव्ह एजन्सीज म्हणतात त्यांना. तर आपल्याला ब्रॉडकास्टिंग किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही जाहिरात करण्याचे आहेत, तर हे आंतरक्रिया अभिकरणं करतायत. नंतर आहे डायरेक्ट रिस्पॉन्स अभिकरण. डायरेक्ट रिस्पॉन्स. तर काय सांगितलंय त्यांनी? प्रत्यक्ष प्रतिक्रिया. डायरेक्ट रिस्पॉन्स म्हणजे प्रत्यक्ष प्रतिक्रिया अभिकरण. तर आता प्रत्यक्ष प्रतिक्रियासाठी बघा ते काय करतायत. इन्फॉर्मर्शियल, घर खरेदी नेटवर्क, मेल, टेलिमार्केटिंग यांच्या माध्यमातून हे जाहिराती
केल्या जातात. तर प्रत्यक्ष क्रियाभिकरण विशेष सेवा प्रदान करतात आणि विविध माध्यमांच्या सहाय्याने जाहिरातबाजी एकत्र म्हणजे इन्फॉर्मर्शियल, घर खरेदी नेटवर्क, मेल, टेलिमा टेलिमार्केटिंग तर यांचा वापर करून एकत्र जाहिराती करतात. बरोबर? मग ते माध्यम खरेदी करणं, जाहिरातीचं प्लॅनिंग करणं, माहिती व्यवस्थापन, संशोधन, जनसंपर्क या सुद्धा सेवा ते ग्राहकांना पुरवतात. दुसरं आहे विक्री प्रवर्तन. आता विक्री प्रवर्तन आता तुम्हाला व्यवस्थित मला वाटतं समजलंच असेल. तर विक्री प्रवर्तन कार्यक्रम म्हणजे काय कधी डिस्काउंट वगैरे द्यायचे ते. हं? आणि साधनं म्हणजे कधी आपण म्हणूया 10% 20% डिस्काउंट दिला जातो. कधी प्रॉडक्ट एक्स्ट्रा दिलं जातं. प्राईसमध्ये डिस्काउंट दिला जातो किंवा प्रॉडक्ट एक्स्ट्रा दिलं जातं किंवा एकावर एक फ्री दिलं जातं. तर कोणतं साधन वापरायचं? तर विक्रीपूर्व प्रवर्तन मूल्यांकन करणं. विक्री प्रवर्तन कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं. म्हणजे ते अंमलबजावणी करणं म्हणजे योग्य प्रकारे ते पार पडलं पाहिजे आणि योग्य झालंय की नाही त्याचं मूल्यांकन करणं हे विक्री प्रवर्तन प्रकारच्या अभिकरणांची कामं आहेत. नंतर आहे जनसंपर्क अभिकरण. तर जनसंपर्क अभिकरण म्हणजे मगाशी आपण पाहिलेलंच आहे. कोणकोणते पहा कर्मचारी, श्रम समूह, पुरवठादार, सरकार माध्यमे, तर इतर भागधारक म्हणजे शेअर होल्डर. तर यांच्यामध्ये कंपनीच्या विषयी सद्भावना निर्माण झाली पाहिजे आणि कंपनीची प्रतिमा उंचावली पाहिजे. यासाठी अशा प्रकारची अभिकरणे विशेष सेवा देतात. तर हे हे सगळे कोण आहेत? हे कंपनीचे स्टेक होल्डर म्हणतो आपण यांना. कंपनीचे कर्मचारी म्हणजे एम्प्लॉयी, हे श्रमसमूह म्हणजे लेबरर, काय म्हणतो आपण कामगार, हे आपले सप्लायर, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटही कंपनीशी कनेक्टेड असतं नाही का. गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन आपण फॉलो करत असतो. गव्हर्नमेंटला टॅक्स भरत असतो म्हणून गव्हर्नमेंट आणि शेअर होल्डर्स. तर यांच्या मनामध्ये कंपनीविषयी सद्भावना निर्माण झाली पाहिजे. कंपनीची इमेज प्रतिमा वाढली पाहिजे. यासाठी ही अभिकरणे सेवा देतात. काय करतात? मग प्रचार करतात, प्रसिद्धीपत्रक काढतात, तोंडी संप्रेषण माहिती देतात, परिषदा भरवतात, भाषणे अरेंज करतात. असे कार्यक्रम करून कंपनीची प्रतिमा उंचावण्यासाठी कार्य या जनसंपर्क अभिकरणाकडून केली जातात. तर ही सगळे अभिकरणांची काय म्हणूया आपण टाईप्स आहेत. हां. तर काय सांगितलंय? जाहिरात जाहिरात संप्रेषणाचे अनेक प्रकार आहेत आणि त्यावरून जाहिरात अभिकरणे विविध प्रकारच्या संप्रेषणाच्या साधनांचा वापर करतात. ओके. तर हे काय आहे? जाहिरात अभिकरणांच्या सेवा. आले लक्षात? तर हे आपण किती टाईप पाहिले? 6 टाईप जे पाहिले त्या काय आहेत? विशेष सेवा. जाहिरात अभिकरणाकडून पुरविल्या जाणाऱ्या विशेष सेवा. तर आजचा एवढे टॉपिक आपण इथे थांबूया, बस करूया आणि तुम्हाला सर्व समजलं असेल. काही नसेल समजलं तर तुम्ही शंका विचारा. थँक्यू.